पिला भाजपत प्रवेश देण्याची चर्चा झाली। दुसरं घडलं ठाण्यामध्ये मयूर शिंदेला भाजपत घेतलं गेलं, त्यामुळे भाजपवरती टीका झाली, भाजप बदनाम झाली, पण अल्टिमेटली मयूर शिंदेला तिकीट मिळालं राष्ट्रवादीकडून। आणि तिसरी घटना जी पुण्यामध्ये घडली, पूजा मोरे जाधव जे प्रकरण झालं, म्हणजे सोशल मीडियावरच्या भाजपच्या लोकांनी खूप जास्त आवाज उठवला आणि ते व्हिडिओज सगळे बाहेर आले आणि टीका झाली आणि त्यानंतर ती उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवली। कुठे गणित चुकतंय? मी पुन्हा सांगेन की आम्ही निर्णय केले, विचारपूर्वक केले। काही आमचे निर्णय कालानुरूप, अप्रासंगिक आणि अतर्कीय ठरले, त्याचं पाप आम्ही घेऊ। पण आता तुम्हाला ते रिअलायझेशन आहे की काही चुकलेत आपले? नाही, आज मी म्हटलं आम्ही विचारपूर्वक घेतले। जेव्हा ते अतार्किक ठरतील, अच्छा, त्यावेळेला त्याचं पाप आम्ही भोगू। पण असं आहे की अनेक जण तुम्ही पक्षात घेतले, पक्ष प्रवेश झाले, बाहेरनं नाहीतरी अजित पवार सोबत आहेत, नवाब मलिकांनाही सोबत घेऊन घ्यायचं असतं, अडचण काय होती मग? मुंबई महापालिकेमध्ये सोबत घ्यायला अडचण काय होती? नाहीतरी बाजूनी सुनील तटकरेंसोबत बैठका झालेल्या आहेत, अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत, मग अशा वेळी नवाब मलिकांची बैठक जी माझी झाली ती तटकरे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचे। आम्ही ज्यावेळेला ही भूमिका घेतली की मुंबईमध्ये आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर एकत्र लढू शकत नाहीत, त्यानंतर ते म्हणाले मी प्रदेश अध्यक्ष आहे, आपण बोललं पाहिजे, म्हणून मी त्यांना भेटलो। याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही, आमचा निर्णय बदलला नाही, त्यांनी त्यांची भूमिका त्याच्यानंतर स्पष्ट केली। आता आम्ही दोघे इलेक्शन लढतो। पण ते नवाब मलिक स्पष्ट म्हणतायत अजित पवारांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे, अनेक जण बाहेरनं बोंबाबोंब करत असले, दुसऱ्या पक्षातले बोंबाबोंब करत असले तरी अजित पवार माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्या घरात डुकू कशाला? त्यांचा विश्वास आहे नाही, बाहेर का सांगायला लागतं की का नाही सांगत, मी कशाला पडू, त्यांचा प्रश्न। पण अशी जी नवाब मलिक नकोत आणि सुधाकर बडगुजर हवेत, तर याच्यामागं या दोघांमधली काय अशी फरक आहेत की ज्याच्यामुळं बडगुजरांचं स्वागत पायघड्या घालून झालं पण नवाब मलिकांना रोखलं गेलं? जे निर्णय झाले त्याच्यावर आम्ही पुढे चाललो होतो। आता तो निर्णय योग्य की अयोग्य मतदार ठरवतील। नाही, पण तुम्ही काहीतरी विचारपूर्वक निर्णय घेतलेत तर काहीतरी विचार केले असतील ना की बडगुजरांमध्ये अशी काय सौंदर्य स्थळं दिसली त्यांच्या राजकीय प्रवासातली? मला असं वाटतं की आता जो निर्णय मी घेतला आम्ही म्हणजे पक्षाने, आणि जो आम्ही सर्व बाजूने विचार करून घेतला, त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। तो निर्णय योग्य की अयोग्य याची तपासणी मतदार करतील, त्यातनं जो निर्णय मतदारांचा असेल त्याच्यावर आत्मचिंतन आम्ही करू। तुम्हाला काय चुकीचं वाटतं? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंबरोबर जाणं का